श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण स्वामींना फोटोत पाहतो, पण प्रत्यक्षात स्वामी कसे दिसत असतील? ज्यांनी त्यांना अनुभवलं ते किती भाग्यवान. आज आपण स्वामींच्या समकालीन वर्णनातून त्यांचे साक्षात रूप अनुभवणार आहोत. स्वामींची उंची 7 फुटांहून अधिक होती. त्यांची त्वचा इतकी नितळ आणि कोमल होती की जणू लोणी, न्हावी म्हणायचे. त्यांची नखं गुलाबाच्या पाकळ्यांसारखी मुलायम होती. स्वामी कधी कित्येक दिवस अंघोळ करत नसत, तर कधी दिवसातून 4 वेळा. पण त्यांच्या शरीरातून नेहमीच धुपाचा दिव्य सुगंध दरवळायचा. स्वामी प्राण्यांवर अफाट प्रेम करायचे. नंदागाईला ते माझी माय म्हणायचे. झाडांवरही त्यांचं तितकंच प्रेम होतं. कुडी फांदी तोडली तरी स्वामींना त्याची वेदना होत असे. स्वामी कधी झोपलेत असं कुणाला आठवत नाही. रात्रीच्या शांततेत त्यांच्या पांघरुणातून वेदांचे घोष किंवा अभंगाचे सूर ऐकू यायचे. असे होते आमचे स्वामी समर्थ. हे वर्णन शब्दात मांडणं कठीण आहे, पण तरीही हा एक छोटासा प्रयत्न. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.